समाधान बाबा एक नंबर, भारी चाल घेतली. म्हणणारा वाजणारा चांगला पाहिजे, मन विचित लागस. हो, भजनी मंडळ बी साधा साधा आहेत बिचारा, पण गरीब लोक शेत चांगला शेतस. गावना शेत बटा परिसर नव्हते 2-4 जणी आहो. वा वा, घर न ते घर न रासू, घर ना अवतराय ना माणूस कव बी दूर आहे देस. बाळा ना अवतवाला वाटत दखनी पैसा दिन रावण्या करणार घर न कसं आहे कव बी दूर आहे देस माणूस. भारी काम आहे. आणि बिझनेसनं बिचारास ना इथलं सोपं कारभार रास, त्यासले काही दुसरं स्वार्थ बी राहत नाही. उजी वगे त्यासले 1100 पावती फाड्या आमले साहित्य सुत्य लागत नाही का. चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सगळे चांगले लोक आहेत म्हणून तुमले काही शंका यावं नाही मनाबद्दल. काय काय लोक असा विचार करतात महाराज आहेत ना, त्याच ना महाराज महाराज असेल बळाई मारतच भाऊ. बळाई करा आणि मारणी पडस, बरोबर आहे की नाही. चांगलं राही ना ते बळाई मारीन माणूस. चेतन बाबा खरं आहे का नाही. चुकीला व्यक्तीने थोडी बरं आहे. हे व्यासपीठ असं आहे ना, इथं सत्याचीच बळाई मारावी लागते. वायबार खोटान बळाई मारू नये अडे. हां, पण बळाई मारान टाइमले बी हुशारी मा मारू बा. प्रसंगलेच बळाई मारो आणि योग्य राही ना तवच बळाई मारो. एक भावनं लगिनले 10-15 वर्ष घ्यात मनकडे उन्हा म्हणे. रवी किरण बाबा म्हणतं काय बायको बायान कटकट करत भाऊ म्हणे. अरे यार सोपं आहे ना रे भाऊ. जी बिचारी माऊली मायबाप सोडी येईल तुमसाठी एवढी राब राब राबस दिनभर तुला काम करस. हो, तुला सकाळमा आंघोळले गरम पाणी, सकाळमा चहा नाश्ता जेवण 2-3 टाईम. ती बिचारी मायबापना त्याग करेल. तुला 2 शब्द प्रेमना बोलाल काय हरकत छे म्हणे. कसं अरे बाईने जर चहा दिना ती एकच शब्द सांगू, वा चहा 1 नंबर बनेले, खुश. बरोबर आहे की नाही. दुसरं काय लागत बाईन जातले. ज्या नवरान करता माय थकनू त्याला मनात नाही चहा आवडणी, मनात ना जेवण आवडणं. जेवण वा भाजी भारी बनली बुवा आज नाही तरी बाईना थकवा दूर होई जास. बरोबर आहे की नाही. सोपं आहे ना. घरमा दांगडूच मिठी जातील. जर कधी इथलं बी सांगा ना, फक्त दिनभर मास सांगू, सकाळी मग उठीन फक्त इथलं सांगा ना, काय बी उभो लोकेश ना घरमा गंध आंगळोस. आपण काहीतरी पुण्य करेलोय मन मायबापनी का अशी बायको भेटणे माले. बस दिन सुख ना तुमना. ताणच नाही दिनभर, ताण नाही, टाईमवर बडे भेटी तुमले. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. ती मायले काय अपेक्षा राहा आपला करते. तुम्ही सोनं चांदी काय नाही लिहिणं तरी चालेल. हां, तुम्ही फक्त आता लगीन माझा जाऊन दिन एकात माय बाया कितलं सोनं घालतीस, माल ग्रामभर बी नाही, इथलं तिथलं बी नाही, नुसतं सोनानं पोत्र सुद्धा नाही. अख्खा दांगडो सैन करल्या आणि लगीन माय फिरी यावं फक्त इथलंच सांगा. फोटो काढ राहतो ना आपण बठ्ठ्या बाईस मा तू 1 नंबर दिखी राहीन. तू काय घेतात सोनं चांदी काहीच बनाव नको. तिथलावरच 8 दिन खुश राहते बहीण. गणच बाईस कडे देख पण तुले तोडच नाही होता. 1 नंबर दिखी राहते तू खुश. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. तो भाऊ मनकडे उन्हा म्हणे महाराज 10-15 वर्ष घ्यात पण बाई काय ऐकत नाही काही रे, लढाई करत. म्हणतात दादा सोपं आहे रे. बाईने चहा दिना का सांगू चहा काय भारी येऊ, जेवण दिना का सांगू जेवण काय भारी येऊ. म्हणतं बाई खुश व्हायचं असते. बी बिचारी माऊलीतील दुसरी काय अपेक्षा राहत. 2 शब्द गोड बोलायला पाहिजे म्हण नवरानी. हाव भाऊ ना ऐकली ना त्याच दिन घर घ्या. बाईल म्हणे मला जेवण वाढ म्हणे. बाईने जेवण ताट पुढे ठेव. यान पहिलाच घास उचला. बापरे आज भाजी काय भारी बनेली. बाईन बरेल तांब्या डोकार उडी फेका. 15 वरीच जाय खावाड राहून मनात ना स्वाद समजणार नाही म्हणे. आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी काय राहणार म्हणे. पहिले विचारले हो मग भाजी कोण घरनी शास. मुख लागले सुधरत नाही. कशी बडाई मारू काय पहिले विचारले हो. विठ्ठल विठ्ठल देवाला आवडणारा पहिला प्रकार सांगितला. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. पण नामाचा उच्चार झाला पाहिजे. रात्रंदिवस तर काय आपल्याला शक्य नाही. पण आहे वेळ तोपर्यंत तरी केलं पाहिजे.
जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. काही काही लोक म्हणतील महाराज आमले वेळच नाही हो, टाइमच राहत नाही हो, दिनभर काम राहस. काम जरी करणं शेतीनं काम करणं शे बहिणी सोन, किंवा तुम्ही सकाळी मग उठीशने तुमले काम लागे. उठणात म्हणजे पाणी तापाडणं शे, आंघोळ करणे शे, चहा करणे शे. आई बट काम कोण करत, तोंड का हात पाय? हा चाला ना काम पाय करतस आणि कामधंदा हातवरी वय जास ना. तोंडले फक्त काय जास्त खावा टाइमले त्रास होतोय फक्त. मग जोपर्यंत आपण कामधंदा करतो ना तोपर्यंत संतांनी ते पण जागा करून सांगितलंय, कामात काम काही म्हणा राम राम. काम करत असताना अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची, नामचिंतन करायचं नाही का. रात्रंदिवस सांगितलंय. रात्रंदिवस आपल्याला नाही शक्य होत ना, वेळ भेटेल तेव्हा तरी केलं पाहिजे. पण आपली भक्ती अशी, आपण भक्ती करत असताना अशी पाहिजे की अंतःकरणापासून, मग ती क्षणभर जरी असली तरी. कारण आमचे माऊली ज्ञानोबा राय सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. क्षणभर का असेना पण अंतःकरणापासून असलं पाहिजे, अंतःकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती. हा आता आपले आमचे कीर्तनकार सांगतात, भैया आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, कमीत कमी आपला हरिपाठ पाठ पाहिजे. कीर्तनमा एक नवीन भाऊ गेलो होता, त्यानं ऐकलं ना तेवढंच घर घ्या. कीर्तनकार सांगते हिंदू धर्माना लोक ना हरिपाठ पाठ पाहिजे म्हणे. आज पाहिजे हरिपाठले सुरुवात, आंघोळ करली नाही हरिपाठ करायला सुरू करत त्याने. तिथलंच पाठ होतं त्यानं पहिला अभंगाना 2 चरणे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पिंट्यातून मायल म्हणा चाटी दे म्हणा. कवय देव बेटी. हा तिथलाच पाठ होता, तढेत पीर येतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पिंट्यातून मायल म्हणा चाटी दे म्हणा. बाई हुशार होती. बाई तर किचन रूम मा याराय मारी, पिंट्या तुन बापले म्हणा पहिले हरिपाठ करले म्हणा, नाही त्याच्या डोस लिहिले म्हणा. अशी जर भक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती होईल का? अजिबात नाही. अंतःकरणापासून रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे. इथं क्वेश्चन आहे, साधकांनी विचारलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते देवा? नाथ बाबा भगवंताची प्राप्ती होते रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर. या शब्दावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा? जर केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावा लागतो. म्हणले पुरावा आहे का? अरे हजारोच्या हिशोबानं पुरावा देऊ शकतो म्हणला नाथ बाबा. पण सोप्या भाषेत, मी नाथ बाबांची पायाची धुरही बनू शकत नाही, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमी उदाहरण म्हणून ठेवतो भिल्ल समाजाची शबरी माता. जास्त वेळ त्याच्यात घेत नाही. भिल्ल समाजाची शबरी माता गुरुजींनी सांगितलं, बेटा या अरण्यामध्ये येणारा परपुरुष दुसरा कोणी नसेल, जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल. जगाचा मालक तुला भेटायला येईल या शब्दावर विश्वास ठेवणार. रात्रंदिवस अंतःकरणापासून फक्त देवाची भक्ती आणि वाट बघत होती. काय हे तब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. देवाला आवडणारा दुसरा प्रकार सांगितला, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. तुळशी किती प्रिय, किती प्रिय आहे तुळशी. जर तुम्ही तुळशी धारण केली, जर सांगायचं म्हणलं तर देवाला सोनं चांदी का नाही आवडलं, तुळशीच का आवडली? कदाचित आपण सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर चोराची नजर असती, सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोनावर चोराची नजर असती, पण तुळशी माळ घातल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकाची नजर असते. हाकू सांगू का? जर गावग्यात बहिणीसोन एसटीना प्रवास करेल शे आणि जर का रात होई गई, संध्याकाळी होई गई, तुम्हाला गयामा जर का मंगलपोत राही नाही, ते तुमले पंगरी पुंगरी राहणं पडस नाही. माय एखादा नालाय की थोडी निघ जाय. कितलं समायशे, कितलं समायशे. बरं समजा ते तोडता तोडताना ते पोतलं पै घ्या, ते बरं आहे. त्याने देव पोट मग चाकू गाली डांगडो शेकानी आहो. हा सोनं धोकादायक ठरू शकतं. आणि तुम्ही म्हणशात महाराज तुम्हाला बोटे म्हणा डुप्लिकेट शे तो बहिणीवर ओरिजिनल गाली ना असं रात पाटले पिरी का माणूस. तुळशी माळ किती, मी इथला येडा आहे का? कारण युट्यूबवर माहीत पड जाई ना डुप्लिकेट येत असं. कोण मागे पयाव नाही गाडीन मागे. तिथलं कट करली जात रे आपपासून.
यासनामुळेच मन घर मग दाती घुस बऱ्याच गोष्टी म्हणा काही बोलाय जातीस करून मन बापने मला बसाले ना का रे तुला अक्कल शे का म्हणे तू घर म्हणे गोष्टी बी कीर्तन मग सांगतेस म्हणे. आता जर दुसरा क्लिप मग सापडणं ना तुला कोम चाडसूच म्हणे मी गणच कंट्रोल करस पण म्हणा जेवढा काही बी राहत नाही सांगायच जास मागाई. मी बी असा विचार करत बा लोक 50-50 द्यायला लागत काय दपाड करू बुवा. तुलसी किती प्रिय, सोन्यावर चांदीवर देवाचं प्रेम नाही या, हिरा मोती ज्वारात याच्यावर प्रेम नाही या, पर तुलसी देवाला किती प्रिय, किती प्रिय. एका ठिकाणी माझं चिंतन ऐकलं असेल युट्यूबला बऱ्याच लोकांनी, मला सांगायला आवडतं. सत्यभामा आईचं आहे ना, स्वतीचा सौंदर्याचा गर्व झाला होता, अभिमान झाला होता. माझ्या एवढं सुंदर कोणी नाही या असा स्वाभिमान झाला होता. नारद महर्षींचा स्वभाव कळ लावू नये. नारद महर्षी गेले, म्हणले आई साहेब तुम्ही लय सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा मालकपती म्हणून भेटला. म्हणले हो, पण मला जर का पुढच्या जन्मामध्ये ह्योच पती पाहिजे असेल तर काय करावं लागेल. म्हणले ह्योच पती पाहिजे असेल तर तुम्हाला हा पती या जन्मामध्ये दान करावा लागेल, पुन्हा हाच पती तुम्हाला पुढच्या जन्मात भेटेल. मग म्हणले पती दान करा. म्हणे कोणाला. म्हणे साधू संतांना. मग एक काम करा ना, साधू संत आहात म्हणले तुम्हालाच माझा पती दान करते. म्हणले दिला दान. आले भगवंत कृष्ण भगवंत, जात होते सत्यभामाच्या महलाकडे. तोपर्यंत नारद महर्षींनी सांगितलं, देवा तुमच्या पत्नीनं मला तुम्हाला दान मध्ये दिलेलं आहे, आता तुम्ही त्यांचं ऐकू शकत नाही, तुमच्यावर माझा अधिकार आहे, मी सांगेल तसं करावं लागेल. म्हणले काय करू. म्हणले चला माझ्यासोबत. जेव्हा नारद महर्षी घेऊन जात होते, 16,108 बायकांमधनं 16,106 बायका जवळ आल्या. म्हणले का ग तुझा एकटीचा नवरा होता काय, एकटीनं दान करून दिला, आम्हाला विचारलं का. सगळ्या बायका रागवायला लागल्या. सत्यभामा म्हणे एक एक बिदन का ना तरी बी मुख कट टाकते म्हणे. या म्हणे महर्षी दिलेलं दान परत घ्यायचंय, काय करावं लागेल. जर दिलेलं दान परत घ्यायचं असेल, ज्याला दान केलेलं आहे त्याची इच्छा जी आहे त्या दानाच्या मोबदल्यामध्ये जी वस्तू मागेल ती द्या आणि तुमचं दिलेलं दान परत घ्या. म्हणले मागा ना, काय मागायचंय. म्हणले मला देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे, कारण नारद महर्षींना जिरवायची होती. आता देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे. देवाला एका तराजूमध्ये बसवलं, 16,108 बायकांचं सोनं ठेवलं. 16,108 बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही. तुम्हाला असं वाटत होई ना आपला पण 2-2, 3-3 तोडाशे देवण्या बायकाच पण किती होय, 10-10 तोडा होई बुवा. नाही बरोबर निवन त्या देवण्या बायका होत्या. देवण्या आपला बराच देव बिल असा संध्याकाळी डिंग डांग करत येतं, ते कितलं बनवते. देवण्या बायका होत्या, देवण्या बायका होत्या. सोनं कितलं राहीन तीस ना पान महाराजजी, किती सोनं असन. तो एवढा मोठा दाता जर मित्र येतोय अपेक्षेनं तर मित्राला सोन्याची नगरी दान करतोय, तर त्याच्या बायकांकडे सोनं किती असन कल्पना नाही करू शकत आपण. दान करताना मित्राला सोन्याची नगरी दान करतोय, त्याच्या बायकाकडे सोनं कमी असन का. हो, तरी सुद्धा देव नम्र होता. आपला पण काहीच राहत नाही, आपण आवरावतच नाही. अर्थात ते बोलायला नाही पाहिजे, पण बटाच ना पाय पडीन माफी मागीन. बोलू का आपला पण कितलं राहत असं. राग नाही या तुमले, राग नका दर्जात, गरीब पोरे आहे. खरं खरं सांगा सवय त्या मग बोलायचं ना, आपण नंतर सांगतात ते जड घे बो आमले असं. आपला पण काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. आपला पण कितलं रास माहितीये का, 2 बिघ वावर, बांड्या बोड्या 2 बैले, दुसराच ना चाकी मागीन गाडा झुपेल रास, 2 शेंबड्या पोरे आणि 1 चिपटी बायकोंशिवाय काहीच राहत नाही. आपण आवराव तसंच नाही, आपण आवराव तसंच नाही. एवढं सोनं महाराज. विठ्ठल विठ्ठल बायकांचं सोनं ठेवलेलं होतं. सगळं सोनं ठेवल्याच्या नंतर सुद्धा देव उचलला जात नाही बाबा श्री चेतन बाबा. मग रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या. तुलसीवनात एका दासीनं जाऊन सांगितलं, आई साहेब सत्यभामा आईने देवाला नारद महर्षींना दान केलं, आता नवरा परत घ्यायचाय, देव आपल्याला परत घ्यायचाय, पती परत घ्यायचाय. पण नारद महर्षी म्हणतात तुम्ही दान केलेलं आहे, जर तुम्हाला तुमचा पती पाहिजे असेल तर तुमच्या पतीच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. म्हणले आई साहेब
16,108 राण्यांचं सगळींचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलले जात नाही. रुक्मिणी आईसाहेब तुलसीवनात बसल्या होत्या. तिथून उठत असताना एक तुलसीपत्र घेतलं. एक तुलसीपत्र घेतलं, सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुलसीचं पान ठेवलं. 16,108 बायकांचा सोन्यानं उचलला ना जाणारा देव तुलसीच्या एका पानानं उचलला गेला. किती प्रिय हो तुलसी, किती प्रिय. आणि जर एवढी प्रिय देवाला तुळस असेल तर ती तुलसी आपण का नाही धारण केली पाहिजे, का नाही घालाय पाहिजे? जर ही तुलसी तुम्ही घातली ना तर ज्यानं तुलसी धारण केली त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकीच्यांचा प्रश्न आहे, महाराज तुमना माडकरी बी आमना गाव माहिती त्याच दर्जा वाटे निघतस आणि आम्ही खाणारा बी त्याच दर्जा वाटे निघतस. भाऊ तू आटे ना दर्जा सांग राहणार तटे ना जरा वेगळा शे रे आप्पा, तो दर्जा कथा देखील शे तू. विठ्ठल विठ्ठल. मी इथंच थांबणार आहे कारण 11:30 वाजलेत. 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आता तुलसी घालायला का सांगतो मी तुम्हाला? हा सगळे कामधंद्याची लोक आहेत नाही का, लोक बी थकी जायले तस. हा नाही तुमनाकडे देखील आवरी मी नाही तर केले अजून, पण ते कसं चांगलं बी नाही वाटत बा इथला टाईम, त्यामुळे लवकर मोडली होतं. आज आपण चालू देऊ, आखू चाल देऊ. म्हणजे तुमनं म्हणणं असं तुम दाढी कशाला घे ना आम्ही बिडी चेटाली होते. चांगलंय वा. आता सापडी जायला कितला बी गो मारल्या माले. तुलसी माल धारण करायला का सांगतो? तुलसी माल धारण केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते म्हणून तुळशी माळ धारण केली पाहिजे. अजून सांगू का? तुळशी माळ घातल्याच्या नंतर नियम लागू होतात. मांस मच्छी खाणं गलत बात आहे. पुरुषांसाठी मद्यपान करणं पाप आहे, गलत आहे. माळ घातल्याच्या नंतर खोटं बोलणं सुद्धा पाप आहे. माळ घातल्याच्या नंतर आईबापांची सेवा झाली पाहिजे, हे नियम आहेत. तुळशी माळ घातल्याच्या नंतर तुळशी माळ घातल्याच्या नंतर पतीची सेवा झाली पाहिजे, पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, पतीने सुद्धा पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ही तुळशी माळचे नियम आहेत. आणि ह्या नियमात जर जगलात ना, ह्या नियमात जगलात तर तू का म्हणे एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. वेळ नाही म्हणून शॉर्टकट सांगतोय. तुळशी माळ धारण करायला का सांगतो तुम्हाला? तुळशी माळचे नियम आहेत की आपण मांस मच्छी खायची नाही. बाकीचं जाऊ द्या, संसारामध्ये काही काही गोष्टी कुठंतरी किंतु परंतु मध्ये आपल्याकडनं खोटं बोललं जातं. पण माळ घातल्याच्या नंतर मटण मासा खाओ नाही, तिथलांसाठी माळ घालणे रास. तुमले वाटस का बहिणी माळ घालले हो असं? आज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकेले माय. हनुमान जयंती शे, हनुमान जयंती रोज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकेले येले. आज ना नंतर सकाळपासून माळा घालली सु आता बट बंद चालेल का बहिणी? हां तुम्हाला सांगतो, हां तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका. आत्ता जर मी मायचं चरित्र सांगायला सुरुवात केली ना, आता बऱ्याच दिवसापासून बंद आहे माझं मायबाप सांगणं, पण मी जर माय सांगायला सुरुवात केली ना, आमच्या महाराज मंडळी माझ्या सकट बरं नुसतं याशले 2 दिन चालावणे मी बी स्वतः येस त्यांना मा. जर आम्ही तुमनं चरित्र सांगायला सुरुवात केली ना मायनं, तर पहिलं गीत निघस आमना तोंड माई. आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात. कशासाठी म्हणतात माहिती आहे का? तुमना पोरगा जर आजारी पडला ना, रात्मा 4दा दिनभर कितल्या बितं केलं राहिना तरी रात्मा 4दा उठीन चेक करते माय मन पोऱ्याला जास्त तापते नाही बरं घ्यावी. तुमना पोरगाना अंगमा जर पायमा काटामुडी घ्या तरी तुम्ही रात्मा 4दा उठी मायमन पोऱ्यानं पायतेने सुजी घ्यावीन. म्हणजे तू न पिलो आजारी येते ना, अंगमाना ताप तुले सैन होत नाही माडी. तू न पिलो ना पायमाना काटा तुला सैन होत नाही, दुसऱ्यानं पिलू कापीन खायचास तुला दयेना सागर कस काय मनानं? योग्य आहे का ते? पहिले तर मी पुरुषांना नंतर सांगतो, महिला मातांना सांगतो, तुम्ही आजच्या नंतर, आज रवी किरण महाराजांना ऐकलं, आजच्या नंतर शपथ घेते माझ्या चुलीवर मी मटण मासा शिजवणार नाही, अशी तुम्ही शपथ घ्यायची. चालेल ना? चालेल ना? बाकी नाही बाया तू ना बट पटच पण हाय नाही पट सामले. बहिणी म्हणून तुम्ही बंद कर द्या ते. तुम्ही जर रांधानं बंद कर दिन ना, या कावानं बंद कर देतीन. तुम्ही जर कधी याला ना सांगले आज नंतर आपला घरला यायला नाही ते बनणार नाही, याशने काय आव्हा याला येतील. तुम्हाला ऐकत नाही का? या ऐकत नाही.
गणच बहिणीच ना ऐकीच नाही या भाऊशनी सगळी बहीण ना घर जावं ना बंद कर देईल शे त्या का मटण मासा सोडवत नाही का फक्त तुम्ही सांगा हो पण नेमकी उपाधी अशी तुमले बंद करा सांगो तुमनीच उपाधी अशी 3 दिन आहे ना काय माय डोकाला हातलाय बट माय व तोंड बी बट मजानच होई जास माय तू ना तिसरा दिनले तोंड मजानं होई जास अहो काका कवय काय तैले ना बाजार बंद करी काको आजच्या नंतर शपथ घ्यायची आज हनुमंत जयंती हनुमंतरायांचा जन्म उत्सव आहे आजच्या नंतर आपल्या घरात मटण मासा शिजणार नाही रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकून आली आता बंद चालेल ना शपथ घ्यायची चालेल ना मायच्यान तुम्ही सोडा माया हो आको सांगू का तुमले जर तुमची ताकद असेल ना त्रास किती द्यायचा हो महाराजजी त्रास किती द्यायचा दुसऱ्याला जेवढा तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात ना तेवढा त्रास दुसऱ्याला द्यायचा दुसऱ्याला त्रास किती द्यायचा स्वतःसाठी जेवढा आपण सहन करू शकतो तेवढा त्रास द्यायचा जर आमचे संत सांगत असतील की 84 लक्ष यवनीमध्ये तुम्हा आपल्या सगळ्यांना यायचंय 84 लक्ष यवनीमध्ये फेऱ्यामध्ये आपल्याला फिरायचंय मग आज ज्या बकराले ज्या कोंबडाला तुम्ही असा उलटा करी टांगेन कापी राय ना मग पुढला जन्म आपला बी शेत्या मग हा ते तुम्ही त्यासले उलटा टांगेन कापीन खाय राहणार ते आपले उकडता पाणी मग बुचकाईन खातीन हा पण सहन करायची ताकद असेल तरच तेवढं पाप करा पहिले तर पाया पडून सांगेल मांस मच्छी खाना गलत बात आहे शेवटचं सांगेल एका बकरीकडे खाटकी दादा जात होता कापायला मी नेहमी सांगतो खाटकीकडे बकरीनं बघितलं आणि हसायला लागली खाटकीच्या हातात सूर्या खाटकी कापायला जातोय बकरीला तरी बकरी खाटकीला बघून हसत होती खाटकीला राग आला का ग बकरी अगं तुला काही अक्कल आहे का अगं काही क्षणात मी तुझ्याकडे येणार आहे काही क्षणात तुला कापणार आहे काही क्षणात तू मरणार आहे तरी हसते तुला मरण्याचा डर नाही का ग त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा काही क्षणात तू कापशील तुझ्या हातात सूर्य मला माहिती आहे तू मला कापायला येतोय काही क्षणात मी मरणार आहे मग तरी तू हसते तुला मरण्याचा डर नाही का त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा मरण्याचा डर आहे काही क्षणात तू कापणार आहे पर हसायला येतंय त्याचं कारण असंय म्हणले काय अरे खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे फक्त कल्पना करायची घरी जाऊन विचार करा ज्या बकरीचं पिलू तिच्या नजरेच्या समोर धरून घेऊन येतो कापतोय आपण त्या बकरीची आपल्याला दुवा भेटत असेल का बद्दुवा तुमच्या लेकराला जर का नुसतं एक कानाखाली वाजवली तरी तुम्ही 3 दिन लढाई करतेस बहिणीवन काय काय बाया वरीसभर पुरावती आडग तिडग बोली म्हणजे तुमना पोरगाले चापट मारेल तुमले सैनवत नाही दुसरा ना पोरग कापीन काय जाय राहणोत आपो तुमले सोपं करी सांग यासले नंतर समजावसो पहिले तुमले 1.5 वरीस जा ना दरेली मी दतिंग तुमले बोला ना पण काही बाकीने बिचाऱ्या म्हणे माया बहिणी माळा टाकले ते सुधरी जातीस मानशे विमुखला सुधरी जातास बाकी नाच करते काय अपेक्षा ठेवाने मग म्हणजे मी तुमले चुकीनं नाही म्हणा पण यासनाकडे सांग राहिनो चांगला माणूसले एक सबतवर गुण लाग जास जुना लोकेशनी म्हणे अच्छे को एक बार और गद दखाबा तुम ना विचार मी एकला येईल मी कसाल बोल गड्यात माड घातली पाहिजे आपल्या पोराला त्रास होताना आपण सहन करू शकत नाही मग दुसऱ्याचं पिलू कसं काय कापून खातो आपल्याला कोणी अधिकार दिलाय आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना मोक्या प्राण्यावर दया करायला शिकवले आपण मोक्या प्राण्यावर दया केली पाहिजे काय अलगंश ना चांगलं बरोबर आहे की नाही इथलं भारी शे आपण ते घरनी गायनी दूध घरनं म्हैसनं दूध ते